पुढे जाऊया तोपर्यंत. काय शिकायचं आपल्याला? मला किती पैसे इन्व्हेस्ट करायला लागतील सर? 1 करोडचा पोर्टफोलिओ बनेल का माझा इझिली? त्यासाठी मी ही एक एक्सेल शीट बनवलेली आहे. याची लिंक सुद्धा हवं तर तुम्हाला सगळ्यांना शेअर करतो. ही लिंक समजून घ्या काय आहे. थोडीशी मोठी करतो म्हणजे आपल्याला दिसेल. 200% लय मोठं झालं ते. 150 करू. ओके. स्क्रीनवरती सगळ्यांच्या दिसत असेल. ही स्क्रीनवर मी काय बनवलेली आहे? या स्क्रीनवर काय बनवलेलं आहे? इकडं लिहिलेलं आहे मी वीक्स. ओके. हा कॉलम आहे कशाचा? वीकचा. इथं मी म्हटलं फिक्स डिपॉझिटमध्ये मी पैसे लावले असते तर काय झालं असतं? फिक्स डिपॉझिट हा 6% पकडला मी वार्षिक. मी आठवड्याला म्हटलं की एक ₹2000 मी दर आठवड्याला इन्व्हेस्ट करणार आहे. शेअर मार्केटमध्ये मी तेच आता ही गोष्ट मी काय केली एफडीची केली इकडली बाजू आणि तीच मी शेअर मार्केटमध्ये केली तर काय होऊ शकते ते मी इथं कॅल्क्युलेट केलं. ओके. काय काय होऊ शकतं बघा. तर आपण येऊया. हे बघा 1,00,000 आहेत माझ्याकडे. उदाहरण आहे बरं का. हे काय 1,00,000च करायला पाहिजे का? असं काही नाही. तुम्ही तुमचे 10,000 असतील सुरुवातीला. कितीही करा काही नाही. मी फक्त एक उदाहरण ठेवलेलं आहे, की माझ्याकडे 1,00,000 आहेत. मी 6% एफडी ठेवली. आठवड्याचे किती 6 वर्षाचे 6,000 येतील. मग आठवड्याला किती येणार? 50 आठवडे पकडले मी वर्षाचे. 120 येतील. ₹120 आणि मी काय केलं या आठवड्यात परत ₹2,000 इन्व्हेस्ट केली. मग आता काय झालं, की हे ₹1,00,000 हे ₹120,000 इंटरेस्ट आणि माझे ₹2,000 असे टोटल किती झाले? ₹1,02,120. आता याच्यावरती मला पुढल्या आठवड्यात ₹122 आले. परत मी 2,000 केले. तर मी असं करत करत खाली गेलो. तर कधी माझा 1 करोडचा पोर्टफोलिओ होईल? जर एफडी मध्ये केलं तर. आणि त्याच्याऐवजी मी जर शेअर मार्केटमध्ये केलं, ₹1,00,000 मी सुरुवातीला लावले. 24% एक्सपेक्टेड रिटर्न धरले. आपण बघितलेत की 1,500% माझी टोटल ग्रोथ झालेली आहे. 12-15 वर्षात. म्हणजे ती ॲव्हरेज 100%च्या आसपास जाते. जाऊ दे आपण मी म्हटली ती 24% पकडली. 80%, 90% पण झालेली. जाऊ दे सोडून द्या. लोवेस्ट कमीत कमी पकडलं 24% वार्षिक. ओके. आता यामध्ये झालं काय, की ₹1,000 लावले 24%. मी म्हटलं 50च आठवडे. तर किती होतात? 500 24,000चे ₹500 झाले. सॉरी 24% किती झाले? ₹500 झाले एका आठवड्याचे. ओके. आता मी पुढल्या महिन्यात परत ₹2,000 लावले. म्हणजे काय झाले माझे 1,00,000 हे ₹500 वाढलेले, हे ₹2,000 परत लावले, हे दोन्ही मिळून 1,00,000 2,500 झाले. आता याच्यावरती किती होतील? ₹512. परत हे इन्व्हेस्ट केले. आता जर मी असंच करत गेलो, तर 1 करोड व्हायला किती दिवस लागतील? प्रत्येकाला माझा प्रश्न आहे. प्लीज रिप्लाय करा, की 1 करोड व्हायला किती आठवडे लागतील, किती महिने लागतील, किती वर्ष लागतील? जर बघा आपली इन्व्हेस्टमेंट आता इथं मी काही लोकांनी बघितलं, की 3 वर्ष टाकलेली. आता 3 वर्ष मी ठेवली, तर 3 वर्षात आठवडे किती झाले हो? 150. 150 गुणिले 2,000 म्हणजे ₹3,00,000 माझी इन्व्हेस्टमेंट झाली. ओके. ₹3,00,000 आणि माझी सुरुवातीची 1,00,000 4,00,000. 4,00,000चे 1 करोड तर होणार नाहीत 3 वर्षात. हे हायली इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल आहे. 3 वर्ष पॉसिबल नाही. 8 वर्ष धरले, तरी पण 8 वर्षात किती 365 डेज. 365 डे एका वर्षात असं म्हणतात शशांक. इट्स अल्सो हायली इम्पॉसिबल. कारण 1 वर्षात आपली इन्व्हेस्टमेंटच किती होणार आहे? ₹1,00,000. 1,00,000चे 1 करोड होणं 1 वर्षात इट्स नॉट अ पॉसिबल. इट्स नॉट पॉसिबल. हे इझी नाहीये. प्रॅक्टिकली बी प्रॅक्टिकल. उगाचच ढगातले कॅल्क्युलेशन नकोत आपल्याला, होय की नाही? आपण बघूया. मग आता 10 वर्ष जर पकडले, 10 वर्षात किती आठवडे झाले? 500 आठवडे. म्हणजे 500 गुणिले 2,000 म्हणजे किती झाले? ₹10,00,000. मी ₹10,00,000 लावले, तर 1 करोड होऊ शकतात का? तर ते आपण बघूया. बघा, मी ह्याला काय करतो, हा फॉर्म्युला मी कंटिन्यू करतो खालीपर्यंत. ओके. कॅल्क्युलेट झालेला आहे. बघा, हे आठवडे आहेत. आपण पहिल्या वर्षी जाऊया. 50 आठवडे इथे झाले. बघा मी सिलेक्ट केलेले. टोटल किती होतात? 2,00,000 एफडी मध्ये जर केलं तर 2,09,177.
आता इथं किती होतात जर शेअर्स मध्ये केलं तर 2,41,000. खूप मोठा डिफरन्स आहे का? नाही, 32,000चा डिफरन्स आहे. मी इकडे डिफरन्स पण कॅल्क्युलेट केलाय शेवटी. बरं, मी 2 वर्ष बघितली. इथं 100 आला. बघा, इथं 32 लाख होतात, इथं 42 लाख होतात. सॉरी, 32 लाख नाही, 3 लाख. सॉरी, आय एम सॉरी. 3,25,000, इथं 4,23,000, म्हणजे 98,000 रुपयाचा फरक पडतो 2 वर्षात. मी आता एकदम जातो 5 वर्षाला. म्हणजे किती? 5 5 25. ओके. 250 ला. ओके. इथं आलं बघा 250. 7,17,000 होतात. इकडं 13,39,000, म्हणजे इथं फरक पडला 6 लाखाचा. 5 वर्षात बघा किती फरक पडला. आता जर 5 वर्षात 6 लाख रुपये होत असतील, 10 वर्षात किती होतील हो? 10 वर्षात किती होतील? येस, 10 वर्षात किती होतील? संतोष म्हणतायत 6 लाख होत असतील तर 12 होतील म्हणतायत. 10 वर्षात 12 लाख. ओके. बाकी सगळ्यांचं 15 म्हणतायत संदीप. इथं 6 लाख झालेत ना. आता 10 वर्ष म्हणजे 500 आठवडे गेल्यानंतर ह्याची व्हॅल्यू बघा किती होते. तुम्ही इमॅजिन नाही करू शकत तेवढे पैसे आहेत. किती आहेत बघा. 15,51,000 झाले असते जर मी एफडी ठेवले असते तर. आणि तेच मी जर इथं शेअर्स मध्ये ठेवले असते तर 56,53,000 रुपये झाले 10 वर्षात. 6 लाखाचे 56 लाख कसे काय झाले हो? मॅजिक आहे ना. यालाच म्हणतात मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. यालाच म्हणतात मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. येस, मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. येस संतोष सर, कंपाऊंडिंगचा विचार करायलाच पाहिजे. आणि हे न केल्यामुळं लोक कधी शेअर मार्केटमधनं पैसे इन्स्टंट आणि फास्टच्या नादाला लागले. मी सुद्धा लागलो. मी कुणाला नावं ठेवत नाही, मी सुद्धा त्यातलाच एक. अगदी सुरुवातीला खूप पैसे मिळवायचे म्हणून मारामारी, गडबड आणि सगळे पैसे घालवून बसलो. आणि मग अक्कल आली की कंपाऊंड करत राहणं गरजेचं आहे, होल्ड करणं गरजेचं आहे. आणि होल्डचे माझी उदाहरणं तुमच्या समोर येतात. माझ्या स्टुडंटचे उदाहरणं तुमच्या समोर आहेत. माझ्या PMS करणाऱ्या माझ्या क्लायंटचे उदाहरण आहेत तुमच्या समोर. बर, आता तुम्हाला वाटेल की 50 लाख झालेत 10 वर्षात, 20 वर्ष लागतील का सर 1 करोड व्हायला? नाही, त्याच्या अगोदर होतील. बघा कधी बघा होतील ते 1 करोड आल्यावर थांबतो मी. बघा नेक्स्ट इयर मध्येच 2 वर्षात, 10 वर्षानंतर 2 वर्षात 50 लाख झाले. बघा 1 लाख व्हायला 5 वर्ष लागली. आणखी 5 वर्षात 50 लाख झाले. आणि 2 वर्षातच इथं 50 लाख झाले. कसली गंमत आहे बघा, मॅजिक बघा काय आहे. आता जर मी 20 वर्ष राहिलो तर हिसाबाचा 100, 1000 ना. 1000 दिवसांनी होतंय काय बघा. हे आहे 1000 दिवसानंतर. सुटे, दशक, शतक, सहस्त्र, दशलक्ष, लक्ष, दशलक्ष, कोटी. 7 कोटी होऊ शकतात 2-2 हजार रुपयांनी. मला एक सांगा सर, एक नवीन विद्यार्थी ज्यांना नवीन एखादा जॉब सुरू केलाय, त्याच्यात सुरुवातीच्या काळामध्ये खूप मोठे काय त्याला लायबिलिटीज नसतात, म्हणजे काय जबाबदाऱ्या नसतात. तो 2,000 वाचवू शकतो का नाही? येस, वाचवू शकतो. पुढे जाऊन त्याचा लायबिलिटी खर्च वाढतील, पण पगार पण वाढेल ना. तो 2,000 मेंटेन करू शकतो का? येस, करू शकतो. सुरुवातीला खर्च कमी करा. मी म्हणतो माहितीये का, नेसेसिटी आणि प्लेजरवर 30%च खर्च करा. सुरुवातीला जुना मोबाईल वापरा. अहो राव, सुरुवातीला जुना मोबाईल वापरला तर हिता आल्यानंतर तुम्ही 20 वर्षांनी 7 करोडचे मालक असाल. सर, महिन्याला पैसे किती येतील? 1% जरी महिन्याला आला, महिन्याला 1% म्हणतोय मी, 7 करोडचे 7 लाख येतात हो सर. तुमचा पगार पण एवढा असणार नाही 7 लाख रुपये. रिटायरमेंट कसली असेल तुमची, हेच पैसे नेऊन एफडीत ठेवला तर 0.5% जरी आली, 3.5 लाख रुपयाची तुमची रिटायरमेंट आहे महिन्याला. काय करणार आहे? कसला मोबाईल घ्याल 3.5 लाखात? पण आम्ही हे शिकवलंच नाही. आमच्या मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना, आता जी लोक नवीन नोकरी जॉईन करतायत, जी मुलं आता शाळेत शिकतायत, त्यांना हे सगळं शिकवणं गरजेचं आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला? तुमचं ओपिनियन पाहिजे. मला तुमचं ओपिनियन पाहिजे
हे आम्हाला तुम्हाला जर आमच्या शाळेत कुणीतरी शिकवलं असतं, किमान 2,000 रुपये सोडावं, 1,000 रुपये तरी लावले असते की नाही राव? काय वाटतं? मला सगळ्यांचं मत पाहिजे. तुम्हाला जर समजा हे तुमच्या शाळेत माहीत असतं, शाळेतून माहीत असतं, तर तुम्ही आजपर्यंत बचत केली असती की नसती? अशा पद्धतीची. संदीप म्हणतायत, खरोखर शिकायला पाहिजे मुलांनी. नोकरी करायची गरज नाही. बघा, असं पण म्हणून चालणार नाही. हे मिळवूनच पैसे लावावे लागतात. काही ना काहीतरी करावं लागेल इन्कमसाठी. भले ते काहीही करू देत. पण बचत किती इम्पॉर्टंट आहे हे माझं मत आहे. ठीक आहे. हां, हे एवढी मोठी भांडवल झाल्यावर नोकरी करायची काहीच गरज नाही सर. 100% करेक्ट. पण इथपर्यंत नेऊपर्यंत आपल्याला करावं लागेल. दीपक म्हणतायत येस. मला वाटतं बाकी सगळ्यांचं पण मला अपेक्षित आहे उत्तर. मी वेट करतोय काही एखादा मिनिट. कारण बघा तुम्हाला जर काही ह्यातून व्हॅल्यू ॲड झाली असेल, तर तुम्ही रिप्लाय दिलात तर मला खूप आनंद होईल. हा सेशन आम्ही फ्रीमध्ये सगळ्यांना देतोय. तर माझी इच्छा आहे की तुमचे फीडबॅक्सच हे माझी फी आहे. जर तुम्ही फीडबॅकच दिला नाही, तर मला वाटेल की मी तुमच्यासाठी काहीच आज जिंदगीत व्हॅल्यू ॲड केली नाही तुमची. तुम्हाला जर आज काही व्हॅल्यू ॲड झाली असेल, तर तुमचे फीडबॅक गरजेचे आहे. तुम्ही देणं, सांगणं गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टी माहीत नाहीत मला. पण हे तर नक्की करावं लागेल. तुमच्याकडून हीच मला अपेक्षित आहे. ओके. चलो. इट्स ऑलराइट. ओके. तर हे होऊ शकतं. येस, डेफिनेटली होऊ शकतं. करूया. सगळ्यांनी करा. बघा मी सिंपल एकच सांगतो, की हे सगळ्यात पहिल्यांदा अर्ली स्टार्ट झालं पाहिजे. लवकरात लवकर. आता काही लोकं म्हणतील, की "सर मला लय वेळ झाला राव." लहान वयात जर ह्या गोष्टी समजल्या मुलांना, तर अल्मोस्ट 20 वर्षात पोहोचतील, की तिथपर्यंत. येस, 100% पोहोचतील सर. पण माझं मत काय आहे बघा, मी या मताचा आहे, की आम्ही आहे ना भांडतोय सरकारी नोकरीसाठी. आमचा प्रयत्न काय असतो माहिती आहे का? सरकारी नोकरी मिळायला पाहिजे का पेन्शन मिळायला पाहिजे. ठीक आहे. ती सिक्युरिटीसाठीच शोधतोय ना. मग आम्ही हे शिकवलं तर, तू बाबा 20 वर्ष नोकरी कर. 25व्या वर्षी नोकरी पकड, 20 वर्ष नोकरी कर. 45व्या वर्षी सोडून दे आणि 20 वर्ष या पद्धतीनं बाबा 2-2 हजार रुपये इन्व्हेस्ट कर. 7 करोड रुपये होऊ शकतात आणि तेच तू नेऊन एखाद्या सिक्युअर वाटणाऱ्या बँकेत नेऊन ठेव. 0.5% जरी आले तरी 3.5 लाख रुपयाचं पेन्शन चालू झालं राजा तुला आयुष्यभरासाठी. तर हे आम्ही शिकवलं नाही. आम्हाला फक्त सबसिडी मिळवायचं माहीत झालं. स्कीमा पाहिजेत. स्पीडनं पैसा आला पाहिजे हेच शिकवलं गेलं. आणि हे आहे ना अमेरिकेत झालं. तिथं मुलं इंडिपेंडेंट होतात आणि वयाच्या 20व्या वर्षापासून घर सोडून ती मार्केटमध्ये जातात आणि म्हणून आपल्या इथं शेअर मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात लोकं पैसे लावतात आणि तिथं तुम्हाला असं दिसेल की तिथली मुलं 15-16व्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतात. हा थोडासा कल बदलला तर आपला पण देश, आपली पण लोकं, आपली जवळची लोकं सुद्धा ह्या मार्गात जातील आणि चांगले पैसे करतील. मी सुद्धा सुरुवातीला खूप मोठ्या पैशाच्या मागे लागून खूप पैसे घालवले. त्यामुळं आता हे कळलंय, आता हे शिकवतोय आणि हे शिकूया आपण सगळेजण मिळून. ठीक आहे? तर ही लिंक मी शेअर करेन एक्सेलची. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यूज करू शकता. ओके. मी जो तुम्हाला फॉर्म्युला सांगितला 5 स्टेपवाला, तो मी ऑलरेडी तुम्हाला स्क्रीनशॉट पण दिलेली आहे आणि ही लिंक पण तुम्हाला मी शेअर करतोय चॅट बॉक्समध्ये पण. मॅडम चॅटमधून कॉपी करा आणि तुम्ही ग्रुपमध्ये पण त्याला शेअर करा मॅडम. ह्या लिंकला ओके. क्लिक केलात, तर तुम्हाला ही लिस्ट शोधायची गरज नाही. मी म्हटलेलं माहिती आहे का, ह्या लिंकवर एक क्लिक करा, तुम्हाला कंपन्या मिळून जातील. आता काय करायचं आहे सिंपल, यात बघा 73 कंपन्या आल्यात. सगळ्यात पैसे लावणं शक्य नाही ना. बघा यात कंपन्या बघा तुम्हाला कशा आहेत. मी 2-3 हजार रुपये इन्व्हेस्ट करणार आहे महिन्याला समजा, आठवड्याला. 14,000 ची कंपनी आहे, घेता येत नाही, सोडून द्या. 41,000 ची कंपनी सोडून द्या. 380 वाली आहे ना, 90 वाली, 400 वाली, 2000 मध्ये 5 येतील ना, घेऊन ठेवा. आठवड्याला ही एक कंपनी घ्या. नेक्स्ट आठवड्यात काय बघा, ही 3000 वाली सोडून द्या, 2500 सोडून द्या. 2000च्या आतली कोणती आहे? आहे बघा 800 ची. 800 ची 2 येतील 2 घ्या, 3 येतील 3 घ्या. नेक्स्ट आठवड्याला असे 73 मधले जेवढे येतील ते घ्या. त्यानंतर परत त्याच कंपन्यांमध्ये असं सायकल करा. 50 कंपन्या बनवा. दरवर्षी त्याच 50 कंपन्यांमध्ये 2-2 हजार रुपये टाकत गेला तरी चिक्कार आहे. खूप पैसे होतील.
हे करण्यासारखं आहे. किती लोक कराल? मला तुमच्याकडून कमिटमेंट पाहिजे. 2,000-2,000 रुपयाची तरी किमान इन्व्हेस्टमेंट मी सर इथून पुढे करेन. याच्यासाठी मला तुमच्याकडून कमिटमेंट पाहिजे. संतोष म्हणतात मी करतो. संदीप पण म्हणतात मी करेन सर. ग्रेट. संकल्प करतोय आपण. या वर्षीचा संकल्प बनवा ना. मी म्हणतो ज्यांना 2,000 पॉसिबल नाही. लतीफ म्हणतात प्रयत्न. सर 2,000 नसतील 1,000 करा. 1,000 पॉसिबल नसतील 500 करा. जेव्हा ते वाढवता येतील ते वाढवा. हा, सारिका म्हणतायत 1,000 करतो. व्हेरी गुड. मी म्हणतो 500 पॉसिबल असेल 500, पण ते कंटिन्युअसली करा. कंटिन्युअसली करा. खूप पैसे होतील. आजच्या ह्या ट्रेनिंग मधनं एवढं तरी घरला घेऊन जा की मी हे नक्की करणार आहे. येस, वैष्णवी म्हणतात 500 करू. व्हेरी गुड. नो प्रॉब्लेम मॅडम. डोंट वरी. 500 इट्स नॉट बघा मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. 500 टाकून पण बघा, ते एक्सेल तुम्हाला शेअर करतो, त्यात 500 टाकून बघा. तुमचे 20 वर्षात तेही खूप मोठे होतात. 1 करोड होतात. 500 होतात. डोंट वरी. ते असं नका म्हणू की ते होणार नाहीत. तेही होतात. 1,000 सुद्धा. ओके, व्हेरी गुड. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मला हीच अपेक्षा होती की प्रत्येकाने हे करावं. ओके. स्क्रीनशॉट तर ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काहीही आत्ताच्या सेशन मधलं असेल किंवा काही कॉमन क्वेश्चन सुद्धा विचारायचे असतील, तर तुम्ही बिनधास्त अगदी विचारू शकता. चॅटमध्ये तुम्ही टाईप करा, मी तुम्हाला आन्सर देईन.